नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्यापैकी किती जणींनी असं केलं आहे? ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती एखादं किचन गॅजेट पाहिलं आणि ते बघितल्या इतकं युजफुल वाटायला लागलं की अरे वा, हे तर माझ्या किचनमध्ये असायलाच पाहिजे असा विचार करून ऑर्डर केली. पहिले 2-3 दिवस खूप उत्साहाने ती गोष्ट वापरली आणि आज ते किचन गॅजेट एखाद्या ड्रॉवरमध्ये किंवा एखाद्या कबर्डमध्ये मागच्या कोपऱ्यात धूळ खात पडले. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे कधीतरी आपल्याला असं आठवतही नाही की तशी काहीतरी वस्तू आपल्या घरात आहे आणि जी आपल्याला गरज आहे आत्ता, आपण ती विकत घेतलेली आहे. खरं सांगायचं झालं तर आजकाल मार्केटमध्ये इतके ट्रेंड्स आलेत ना की कोणती वस्तू खरंच यूजफुल आहे आणि कोणती वस्तू सोशल मीडियावर फक्त छान दिसते हे ओळखणं खूप कठीण झाले. आजचा व्हिडिओ कोणताही ब्रँड किंवा कोणत्याही प्रोडक्टच्या विरोधात नाही आहे, कारण प्रत्येक घर, प्रत्येक बजेट आणि प्रत्येक लाईफस्टाईल वेगळी असते. एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीसाठी परफेक्ट असू शकते आणि तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीसाठी पूर्णपणे वेस्ट ऑफ मनी पण असू शकते. म्हणून आज आपण अशा काही किचन प्रॉडक्टबद्दल बोलणार आहोत जे खरेदी करण्याआधी एकदा नाही दोनदा विचार करायला पाहिजे. कारण स्मार्ट होम म्हणजे महागड्या वस्तूंनी भरलेलं घर नाही, तर योग्य वस्तूंमध्ये केलेली स्मार्ट इन्व्हेस्टमेंट. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पूर्वी शॉपिंग म्हटलं की गरज असेल तेव्हाच वस्तू विकत घेणं, पण आता एखादी रील पाहिली किंवा मग एखाद्या यूट्यूब व्हिडिओमध्ये एखाद्या इन्फ्लुएन्सरचं किचन टूर पाहिलं की लगेच वाटतं हे पण घ्यायला पाहिजे. हे नसल्यामुळे ना माझा किचनला मॉडर्न लुक येत नाही आहे. हे घेतलं की माझं काम खूप सोपं होईल. पण प्रत्येक ट्रेंड आपल्या घरासाठी योग्य असतो असं नाही आहे. कधी ना आपण वस्तू विकत घेतो, पण त्या वस्तू वापरण्यापेक्षा त्यांची क्लिनिंग आणि त्यांचं मेंटेनन्स करण्यामध्येच खूप जास्त वेळ जातो. काही वस्तू जागा खातात तर काही वस्तू पैसे खातात आणि काही फक्त उत्साहात घेतलेल्या असतात. आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला अशाच प्रॉडक्टबद्दल सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मैत्रिणींनो, सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे सिंगल यूज किचन गॅजेट. आजकाल मार्केटमध्ये गार्लिक पिलर, गार्लिक स्लायसर किंवा मग ॲपल कटर, एग कटर, मँगो कटर असे खूप सारे वेगळे गॅजेट यायला लागलेत. हे गॅजेट चुकीचे आहेत असं मी अजिबात म्हणत नाही, पण स्वतःला एक प्रश्न विचारा, हा गॅजेट मी आठवड्यातून किती वेळा वापरणार? जर का तुमचं उत्तर दुसरं किंवा तिसरं असेल तर ते गॅजेट तुमच्या किचनमध्ये फक्त जागा घेईल आणि काम कमी करेल. फॉर एक्झाम्पल ॲपल स्लायसर. ज्यांच्या घरी दररोज ॲपल कापलं जातं त्यांच्यासाठी ते उपयोगी असू शकतं, पण महिन्यातून एकदा दोनदा जर का ॲपल खाल्लं जात असेल तर त्याच्यासाठी वेगळं गॅजेट खरेदी करण्याची काहीच गरज नाही. आपल्याकडे आधीपासून एक चांगली नाईफ असते, मग त्याच कामासाठी वेगळी वस्तू घ्यायची, मग ती ठेवायची, साफ करायची, स्टोरेजसाठी वेगळी जागा वापरायची. हे खरंच स्मार्ट ऑप्शन आहे का? त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की 10 गॅजेट वापरण्यापेक्षा एकच हाय क्वालिटीची नाईफ घ्या, एक मजबूत चॉपिंग बोर्ड घ्या आणि मल्टीपर्पज पिलर घ्या. या 3 वस्तू तुमच्या किचनमधले 90% कामं सहज करू शकतात. स्मार्ट शॉपिंग म्हणजे फक्त जास्त वस्तू घेणं नाही, तर कमी वस्तूंमध्ये सुद्धा जास्त काम होईल अशी निवड करणं. आता दुसरा पॉईंट. आजकाल ना स्पेशल पर्पज पॅन बाजारात आलेत. डोसा पॅन वेगळा, पॅनकेक पॅन वेगळा, अप्पे पॅन वेगळा किंवा ग्रिल पॅन वेगळा, असे प्रत्येक डिशसाठी ना वेगळे पॅन मिळायला लागलेत. ऐकायला छान वाटतं, पण विचार करा, इतके पॅन ठेवण्यासाठी आपल्या घरात जागा असते का आणि त्याचा वापर किती होतो? काही पॅन तर वर्षातून 2-3दाच आपण यूज करतो आणि मग बाकी वेळी ते फक्त कबर्डमध्ये असतात. यापेक्षा एक चांगल्या क्वालिटीचा तवा, हेवी बॉटम असलेली कढई आणि एक छान कुकर, या 3 वस्तू जरी तुम्ही घरात घेतल्या ना तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळं सहज बनवू शकता. डोसा, उत्तप्पा, चिला, पॅनकेक, पराठा, अगदी बरंच काही त्याच्यावर बनवता येतं. म्हणजेच वस्तू एक पण उपयोग अनेक, आणि हेच खरं व्हॅल्यू फॉर मनी असतं. खरेदी करताना ना नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारा, ही वस्तू फक्त एका कामासाठी आहे की अनेक कामांसाठी? हा एक प्रश्न जर का तुम्ही स्वतःला विचारला तर तुम्ही अनावश्यक शॉपिंगपासून वाचू शकता. मैत्रिणींनो, माझा तिसरा पॉईंट आहे फॅन्सी किचन ऑर्गनायझर. इंस्टाग्राम किंवा मग वेगळ्या रील्समध्ये आपण बघतो खूप छान व्हिडिओज असतात, त्याच्यामध्ये ना एकापेक्षा एक सुंदर किचन ऑर्गनायझर्स दिसतात. कटलरीसाठी वेगळा, स्पूनसाठी वेगळा किंवा लीड होल्डरसाठी वेगळा, बॉटल होल्डरसाठी वेगळा, रॅप होल्डरसाठी वेगळा, बॅग ऑर्गनायझर. सुरुवातीला हे सगळं खूप सुंदर दिसतं, पण त्याच्यामुळे काय होतं, आपल्याकडे जितके जास्त ऑर्गनायझर्स येतात तितकी जास्त ते जागा घेतात,
तितकी जास्त आपली क्लिनिंग वाढते. आणि जर का आपलं किचन लहान असेल तर हे ऑर्गनायझर उपयोगापेक्षा जास्त त्रास देतात. त्यापेक्षा बेटर ऑप्शन हे आहे की सगळ्या कॅटेगरीसाठी वेगळं वेगळं ऑर्गनायझर घेण्यापेक्षा आधी घरात डिक्लटरिंग करा. ज्या वस्तू आपण वर्षभर वापरत नाही आहे त्या बाहेर काढा आणि मगच ऑर्गनायझरची किती गरज आहे हे ठरवा. पुढचा पॉईंट म्हणजे सिंकजवळ ठेवले जाणारं स्पॉन्ज होल्डर. मैत्रिणींनो, आपल्या किचनमध्ये एक अशी जागा असते जी आपण रोज अनेक वेळा वापरतो आणि ती म्हणजे आपलं सिंक. आजकाल सिंकसाठी सुद्धा कितीतरी प्रकारचे वेगळे वेगळे ऑर्गनायझर्स आलेले आहेत. काही हँग करायचे असतात, काही स्टिक करायचे असतात, काही सिंकच्या आतमध्ये स्टिक करू शकतो असे बास्केट्स पण असतात. प्रत्येकाने स्वतःला हे विचारायला हवं की ते जरीही सुंदर दिसत असले तरी आपण सिंकच्या आतमध्ये जेव्हा ते स्क्रबर ठेवू तेव्हा ते सतत ओलंच राहणार आणि मग ओल्या स्पंजमुळे किंवा स्क्रबरमुळे बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे फक्त सुंदर दिसणारा होल्डर घेण्यापेक्षा असा होल्डर निवडा ज्याच्यामध्ये हवा खेळती राहील, स्पंज लवकर ड्राय होईल. आणि आणखीन एक छोटीशी गोष्ट म्हणजे कमीत कमी आठवड्यातून एकदा तो स्पंज चेंज करणं किंवा मग तो व्यवस्थित क्लीन करणं. कारण किचन स्वच्छ दिसणं आणि खरंच किचन हायजेनिक असणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. कधीकधी आपण बाहेरून सगळं चमकदार ठेवतो पण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आता 5वा पॉईंट. हा पॉईंट मला खूप वेळा इंस्टाग्रामवरती दिसतो. व्हाईट, क्रीम किंवा बीच, पेस्टल शेड्सचे किचन टॉवेल्स. फोटोमध्ये ना खूप छान अप्रतिम दिसतात पण आपल्या इंडियन किचनमध्ये हे सूट होत नाही. फक्त 2 दिवस जरी आपण ते वापरले त्याच्यानंतर मग त्याच्यावर हळदीचे डाग दिसणार, तिखटचे, फोडणीच्या तेलाचे, टोमॅटो आणि मग या सगळ्या कलर्समुळे तो टॉवेलचा खरा रंगसुद्धा ओळखून येत नाही. मग आपण काय करतो? ब्लीच वापरा, गरम पाण्यात भिजवा किंवा स्ट्रेन रिमूव्हर वापरा. म्हणजे टॉवेलपेक्षा त्याला स्वच्छ ठेवण्यामध्ये जास्त मेहनत असं मला वाटतं. त्याच्यापेक्षा ना किचन ही शोपेसची जागा नाही आहे, ती किचन वर्किंग प्लेसची जागा आहे. म्हणून अशा वस्तू निवडा ज्या रोजच्या वापरात टिकतील. डार्क कलरचे टॉवेल्स वापरणं किंवा मग हे मी फोटोत दाखवले अशा प्रकारचे टॉवेल्स स्वस्त पण पडतात आणि हे जास्त प्रॅक्टिकल पण असतात. आणि आणखीन एक टीप, एकच किचन टॉवेल दिवसभर वापरायचं नाही. हात पुसण्यासाठी वेगळा, भांडी पुसण्यासाठी वेगळा, किचन प्लॅटफॉर्म पुसण्यासाठी वेगळा असं जर का ठेवलं तर हायजीन पण मेंटेन राहील. आता येऊया पुढच्या पॉईंटकडे. हा पॉईंट ऐकून सगळेच माझ्याशी ॲग्री करतील असं काही नाही, पण माझा अनुभव असं सांगतो की आजकाल प्रत्येक मसाला वेगळ्या वेगळ्या जारमध्ये ठेवण्याचा खूप ट्रेंड वाढला आहे. त्यावर लेबल लावायचं, मग मॅचिंग लीड लावायचं, सगळं एकदम ॲस्थेटिक. पाहायला खूप सुंदर वाटतं. पण रोजच्या कुकिंगमध्ये खरंच हे प्रॅक्टिकल आहे का? सकाळी घाईघाईमध्ये भाजी करताना एक जार उघडा, त्यातला मसाला टाका, मग दुसरा उघडा, मग तिसरा उघडा, परत ते सगळं बंद करा. हे दररोज सकाळी सोपं आहे का? विशेषतः आपल्या इंडियन कुकिंगमध्ये जिथे एका पदार्थात 3-4 मसाले तर सहज लागतात. त्याच्यामुळे ना मला आताही एकच मसाला बॉक्स असणं खूप प्रॅक्टिकल वाटतं. सगळे रोजचे मसाले एका जागी ठेवायचे. त्याच्यामुळे आपला वेळही वाचतो आणि कुकिंगचा फ्लो पण तुटत नाही. जर का जास्त डेकोरेटिव्ह ग्लास जार वगैरे ठेवायचे असतील तर ते रोज वापरात नसलेले आयटम त्याच्यामध्ये ठेवा. पण रोजच्या इसेन्शियल वस्तू असतात ना ज्या पटकन हातात जाईल त्या मसाल्याच्या जारमध्येच ठेवणं जास्त योग्य वाटतं. किचन सुंदर दिसणं महत्त्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे किचनमध्ये काम करताना तुम्हाला आराम वाटला पाहिजे. मैत्रिणींनो, पुढचा पॉईंट आहे ग्लास स्टोरेज कंटेनर. हे प्रत्येकासाठी योग्य असतात का? सुरुवातीला एक गोष्ट मी स्पष्ट करते की मला ग्लास कंटेनर वाईट आहेत असं नाही म्हणायचं. त्याचे खूप फायदे आहेत. ते क्लिअर दिसतात, त्याच्यामध्ये टाकलेलं जे फूड असतं ते छान दिसतं. बऱ्याच जणींना प्लास्टिकपेक्षा ते जास्त आवडतात. पण प्रश्न असा आहे की प्रत्येक घरासाठी ते योग्य आहेत का? समजा तुमच्या किचनमध्ये वरच्या कबडमध्ये मोठे डबे ठेवावे लागतात तर ते प्रत्येक वेळी खाली काढा, वापरा, मग परत ठेवा. आणि जर का ग्लास जार वजनाने जड असतील तर ते हातातून निसटून जर फुटले तर त्यातलं सगळं अन्न पण वायाला जातं आणि शिवाय काच लागण्याची शक्यता असते. आणि जर का तुमच्या घरात लहान मुलं असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील तर सेफ्टी प्रश्न पण येतो. म्हणूनच स्टोरेज करताना फक्त ट्रेंड बघू नका. तुमचं किचन लेआउट, तुमची रोजची रुटीन, घरातल्या व्यक्ती हे सगळं लक्षात घेऊन मग मटेरियल निवडा. काही ठिकाणी ग्लास योग्य असेल तर काही ठिकाणी स्टील योग्य असेल आणि काही ठिकाणी हाय क्वालिटी फूड ग्रेड असलेलं प्लास्टिक पण योग्य असतं. स्मार्ट चॉईस म्हणजे एका मटेरियलला बेस्ट म्हणणं नाही तर योग्य ठिकाणी योग्य वस्तू वापरणं. चला आता वळूया पुढच्या पॉईंटकडे.
हा पॉईंट सांगण्यापूर्वी ना एक गोष्ट मी स्पष्ट करते. जर का तुम्ही मोठ्या फॅमिलीमध्ये राहताय आणि भरपूर कुकिंग करताय किंवा मग होम बिझनेस करताय, तर फूड प्रोसेसर तुमच्यासाठी युजफुल ठरू शकतो. पण आपल्यापैकी अनेक जणी काय करतात, ऑफर दिसली, डिस्काउंट दिसला आणि वाटलं की हे घेतलं तर माझं काम अर्धं कमी होईल. पण खरंच तसं होतं का? पहिले काही दिवस आपण सगळे अटॅचमेंट ट्राय करून बघतो. स्लायसिंग ब्लेड, ग्रेटिंग ब्लेड, श्रेडिंग ब्लेड, डो अटॅचमेंट, अजून खूप सारे अटॅचमेंट असतात. पण मग काही महिन्यांनी काय होतं, आपण रोज कमीत कमी 1 ते 2च अटॅचमेंट वापरतो आणि मग बाकीचे अटॅचमेंट तसेच बॉक्समध्ये राहतात. आणि खरी गोष्ट म्हणजे वापरण्यापूर्वी त्यांना धुवायला, परत लावायला जास्त वेळ लागतो. म्हणून खरेदी करण्यापूर्वी ना आधी स्वतःला विचारा की हे मी आठवड्यातून किती वेळा वापरणार आहे. कारण प्रत्येक मोठं अप्लायन्स म्हणजे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट असते असं नाही आहे. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट ती असते जी तुम्ही रेग्युलर वापरता. आता येऊया 9व्या पॉईंटकडे. तुमच्याकडे व्हेजिटेबल चॉपर आहे का? असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तो तुम्ही अजूनपर्यंत वापरताय की कबर्डमध्ये ठेवून दिलाय. आजकाल ओनियन चॉपर, टोमॅटो चॉपर किंवा फ्रेंच फ्राईज कटर, व्हेजिटेबल कटिंगच्या सीझर्स, असं खूप काही काही मिळतं. सुरुवातीला वाटतं की वा किती छान, आपला किती वेळ वाचेल. पण खरंच वेळ वाचतो का? समजा आपल्याला 2 कांदे चिरायचेत. चॉपर बाहेर काढा, कांदा कापा, त्याचे साल काढा, मग मशीनमध्ये ठेवा, मग दाबा. परत ते यूज करून झालं की मग ते धुवा, कोरडं करा, परत त्याच्या जागेवर ठेवा. कधीकधी एक शार्प नाईफ घेऊन आपण त्याच्यापेक्षा लवकर हे काम पूर्ण करू शकतो. याचा अर्थ चॉपर वाईट आहे असं नाही आहे. मोठ्या प्रमाणात जेव्हा आपल्याला कटिंग करायचं असतं ना, तेव्हा ते नक्की उपयोगी पडतं. पण फक्त ट्रेंड आहे म्हणून जर का तुम्ही घेत असाल तर एकदा विचार नक्की करा. जर का तुमच्या घरी वारंवार जेवायला पाहुणे येत असतील किंवा जास्त लोक घरात असतील तर तो तुमच्यासाठी खूप छान ऑप्शन असू शकतो. पण जर का नसेल तर एक मजबूत चॉपिंग बोर्ड आणि नाईफ ही अशी इन्व्हेस्टमेंट जी वर्षानुवर्ष उपयोगी पडते. आता आपण अशा ट्रेंडबद्दल बोलूया जो आजकाल खूप पॉप्युलर आहे. इंस्टाग्राम किचन, प्रिंटेस्ट किचन, डेकोरेटिव्ह ट्रेज, मिनी फ्रेम्स, छान छान क्यूट कोट्स लिहिलेल्या फ्रेम्स, अजून खूप सारं. हे सगळं किती सुंदर दिसतं. पण एक प्रश्न आहे, किचनचा मुख्य पर्पज काय आहे? कुकिंग. आणि जर का आपण किचनमध्ये डेकोरेशन केलं, कारण तिथे दररोज स्टीम असते, त्याच्यामुळे जे काही आपण डेकोरेशन करतो ना त्याच्यावरती ऑइलचा एक थर जमा होतो आणि डस्ट जमा होते. आणि जितके जास्त आपण डेकोरेटिव्ह आयटम्स किचनमध्ये ठेवू तितकी जास्त क्लिनिंगचं काम आपल्यावरती वाढेल. डस्ट जमा होणार, ऑइली चिकटपणा जमा होणार किंवा फ्रेमवरती पण ऑइल जमा होणार, ट्रेखाली घाण सापडणार. कधीकधी आपण किचन सुंदर दिसावं म्हणून स्वतःचंच काम वाढवून घेतो. याचा अर्थ असा नाही आहे की डेकोर नाही करायचं. पण 2 वस्तू असल्या तरीही पुरेशा असतात. 10 वस्तूंनी किचन सुंदर दिसेलच असं नाही आहे. कधीकधी रिकामी जागासुद्धा खूप प्रीमियम दिसते. मैत्रिणींनो, आता शेवटचा पॉईंट आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, किचन काउंटरटॉप. आजकाल आपण किचन काउंटरटॉपवर काय काय ठेवतो? मिक्सर, टोस्टर, एअर फ्रायर, कॉफी मशीन किंवा नाईफ स्टँड, ऑइल बॉटल, स्पाइस रॅक किंवा फ्रूट बास्केट, टिश्यू होल्डर, डेकोरेटिव्ह आयटम्स आणि खूप काही. आणि मग काम करायला जागाच उरत नाही. कुकिंग सुरू करण्याआधी सगळ्या वस्तू बाजूला करा, काम झालं की परत ठेवा. त्याच्यामुळे खूप वेळ वायाला जातो आणि क्लिनिंग पण जास्त करावी लागते. त्याच्यामुळे माझ्या मते ना काउंटर टॉपवर फक्त रोज लागणारे वस्तू ठेवा. बाकी सगळं व्यवस्थित कॅबिनेटमध्ये ठेवा. मैत्रिणींनो, विश्वास ठेवा, एवढं जरी केलं ना तरी किचन लगेच मोठं, स्वच्छ आणि ऑर्गनाइज्ड वाटायला लागतं. नेहमी एक लक्षात ठेवा की किचनची किंमत त्या किचनमध्ये किती वस्तू आहेत त्याच्यावर नाही ठरत. त्यात तुम्ही काम करताना स्वतःला किती कम्फर्टेबल वाटतं त्याच्यावर ठरते. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमधून ना मला एकच गोष्ट सांगायची, मार्केटमध्ये आलेली प्रत्येक नवीन वस्तू किचनसाठी आवश्यक असतेच असं नाही आहे. काही प्रॉडक्ट खरंच आपलं काम सोपं करतात, पण काही फक्त ट्रेंडमुळे पॉप्युलर होतात. म्हणून पुढच्या वेळी कोणतीही किचन वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा, ही वस्तू खरंच माझं काम सोपं करणार आहे की फक्त माझ्या कबर्डमध्ये जागा घेणार आहे? कारण स्मार्ट शॉपिंग म्हणजे जास्त शॉपिंग नाही आहे, तर योग्य वस्तूवर केलेली इन्व्हेस्टमेंट. आता कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही अशी कोणती किचन वस्तू उत्साहात विकत घेतली होती पण ती वापरतच नाही. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
अशाच प्रॅक्टिकल होम, किचन आणि स्मार्ट लाईफस्टाईल टिप्ससाठी आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि स्मार्ट शॉपिंग करत राहा.